सोनम वांगचुक यांची व या विद्यार्थ्यांची काय मागणी होती? ते काय स्वतःसाठी मागत होते का? ते येणाऱ्या भविष्यातील विद्यार्थ्यांच्यासाठी लढत होते. त्यांची मागणी साधी व सरळ होती, की हा जो पेपरफुटी झाला आहे त्यांचा ज्या शिक्षण मंत्र्यांचा फक्त राजीनामा द्या व हा प्रकार या सरकारने संवाद साधून व्यवस्थित हाताळला असता, पण संवाद साधून तुम्हाला मार्ग काढता आला असता. पण तुम्हाला हे करायचंच नव्हते, कारण तुम्हाला संवाद साधायचा नव्हता. या तरुणांना मारायचं होतं, त्यांचा तुमच्यावरचा राग त्यांना काढायचा होता व त्यांचं आंदोलन मोडायचं होतं. हेच तुमचं उद्देश या कालच्या लाठीचार्जवरून दिसत आहे. की किती निर्दयपणे दिल्ली पोलीस या तरुण मुलांवर अन्याय अत्याचार करत होते, त्यांना लाठीचार्ज करत होते. हे पूर्ण जगाने उघड्या डोळ्याने पाहिले आहे. सोनम वांगचुक यांनी आपल्या देशातील सैन्यासाठी या सोनम वांगचुक यांची व या विद्यार्थ्यांची काय मागणी होती? ते काय स्वतःसाठी मागत होते का? ते येणाऱ्या भविष्यातील विद्यार्थ्यांच्यासाठी लढत होते. त्यांची मागणी साधी व सरळ होती, की हा जो पेपरफुटी झाला आहे त्यांचा ज्या शिक्षण मंत्र्यांचा फक्त राजीनामा द्या व हा प्रकार या सरकारने संवाद साधून व्यवस्थित हाताळला असता, पण संवाद साधून तुम्हाला मार्ग काढता आला असता. पण तुम्हाला हे करायचंच नव्हते, कारण तुम्हाला संवाद साधायचा नव्हता. या तरुणांना मारायचं होतं, त्यांचा तुमच्यावरचा राग त्यांना काढायचा होता व त्यांचं आंदोलन मोडायचं होतं. हेच तुमचं उद्देश या कालच्या लाठीचार्जवरून दिसत आहे. की किती निर्दयपणे दिल्ली पोलीस या तरुण मुलांवर अन्याय अत्याचार करत होते, त्यांना लाठीचार्ज करत होते. हे पूर्ण जगाने उघड्या डोळ्याने पाहिले आहे. सोनम वांगचुक यांनी आपल्या देशातील सैन्यासाठी जे योगदान दिले आहे, ते योगदान